चिखलदऱ्याला जाताना एकदा मी अर्ध्या मधातून रडून रडून माझ्या नवऱ्याला वापस आणलं होतं. का तर मी तुम्हाला पुढे सांगतेच. मी आशू आजच्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं खूप 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 स्वागत करते. तर आम्ही गेलो होतो चिखलदरा. गेल्यानंतर एक सगळ्यात आधी आपल्याला अस्वल दिसते, जिच्या हातामध्ये आहे बोर्ड आणि ती म्हणते आपल्याला वेलकम टू चिखलदरा. चिखलदऱ्याला गेल्यानंतर सगळ्यात आधी रस्त्यामध्येच हा पॉईंट लागतो, जो की तुम्ही व्हिडिओमध्ये बघत आहात. हा पॉईंट बघण्यासाठी तर चिखलदऱ्याला जायलाच पाहिजे. माझ्या माहेरावरून 30 किलोमीटर चिखलदरा आहे. तरीसुद्धा मी लहानपणापासून फक्त एकदाच चिखलदऱ्याला गेली होती, तीही पायी पायी, कारण की पदयात्रा होती तेव्हा. आणि आता गेलो होतो आम्ही 2 महिने झाले, तेव्हा आम्ही 4 व्हीलरनी गेलो होतो. आणि मला इतका उलट्यांचा त्रास आहे आणि तिथे इतका भयानक रस्ता आहे घाटाचा की मी सांगू पण नाही शकत. आणि तिथे जाता जाताच मला उलट्या आणि चक्कर यायला लागले आणि अर्ध्या मधातूनच मी रडून रडून माझ्या नवऱ्याला वापस आणलं. माझ्या नवऱ्याच्या खूप बोलणे खाल्ले, खूप शिव्या खाल्ल्या, पण तरीसुद्धा आम्ही परत आलो. आणि त्यांनी मला तेव्हा म्हटलं होतं की मी याच्यानंतर तुला कधीच चिखलदरा घेऊन जाणार नाही. पण त्यांना पश्चाताप झाला आणि ते मला परत म्हणायला लागले की चल आशू, तुला मी 2 व्हीलरनी आता चिखलदऱ्याला नेतो आणि तो निसर्ग तुला बघायलाच पाहिजे आणि तुला तसंही पर्यटन स्थळ बघायला आवडतात, तर चल तुला मी एकदा चिखलदरा दाखवतो. आणि नंतर आम्ही 2 व्हीलरनी निघालो चिखलदऱ्याला आल्यानंतर 2-3 पॉईंट आहेत. एक आहे देवी मंदिर, एक आहे गाविलगडचा किल्ला आणि पवनचक्क्या. अशा 2-3 पॉईंट आहेत जे की खूप छान बघण्यासारखे आहेत. पण त्यापेक्षाही सुंदर असं बघण्यासारखं असेल तर तो आहे तिथचा निसर्ग अनुभवण्यासाठी तुम्ही चिखलदऱ्याला जायलाच पाहिजे. मी जरी फर्स्ट टाईम गेली असली तरीसुद्धा मी तो क्षण खूप जास्त अनुभवलेला आहे. आणि तिथे गेल्यानंतर असं शांतता वाटते. सूर्य मावळताना आणि सूर्य उगवताना अशा निसर्गात कोणाची इच्छा नसते बघण्याची. तर आम्ही सूर्य मावळतानाचा बघायचा होता आम्हाला. गेल्यानंतर चहा पिलो, पूर्ण देवीचं दर्शन घेतलं. दर्शन घेतल्यानंतर मस्तपैकी नावेमध्ये बसलो. नावेमध्ये बसल्यानंतर छान जेवण केलं. जेवण झाल्यानंतर आम्ही गेलो सूर्य मावळताना बघण्यासाठी. आणि तो क्षण मी डोळ्यात टिपवून ठेवलेला आहे. इतका सुंदर क्षण होता तो, इतका सुंदर क्षण होता की आतासुद्धा मी डोळे बंद करते तर माझ्या डोळ्यासमोर पूर्ण प्रतिकृती दिसून येते. हा बघा त्या क्षणचा माझा डान्स. हे बघा इथे होत्या पवनचक्क्या आणि इतका सुंदर सूर्य मावळताना दिसत होता की बस सांगू पण नाही शकत मी शब्दांमध्ये. चिखलदऱ्याला भरपूर खेळणी आहेत, सायकली आहेत, गाड्या आहेत, उंट आहेत, घोडी आहेत. पण मला जनावरांना त्रास द्यायला अजिबात आवडत नाही, म्हणून आम्ही तिथे फक्त नावेमध्ये बसलो आणि डायरेक्टली या पॉईंटला आलो. आणि इथे बघा माझा छोटूसा डान्स. मोठा व्हिडिओ जर तुम्हाला बघायचा असेल तर खाली जो ट्रायंगल दिसत आहे त्याच्यावरती क्लिक करा. हा ब्लॉग कसा वाटला मला कॉमेंट करून सांगा. लाईक, शेअर अँड